मंडळी, तुम्ही कधी गव्हाच्या पिठात आंब्याचा रस घालून पाहिला आहे का? एक पारंपरिक, खुसखुशीत, मऊ, आठवडाभर टिकणारा पदार्थ तयार होतो. ही रेसिपी जर तुम्ही एकदा पाहिली ना, 100% लगेच करायला घेणार. एवढी सोपी व पटकन होते. आंबा तर सर्वांनाच आवडतो. मग आंब्यापासून बनलेले पदार्थ का नाही आवडणार सर्वांना? तसं मी याआधी आंब्याची पोळी, आंबावडी, आंबा बपादोई, आंब्याचे मोदक अशा सर्व रेसिपी चॅनलवर अपलोड केल्या आहेत. तुम्ही त्याही पाहू शकता. आता हा अजून एक आंब्याचा पदार्थ. तर हा खुसखुशीत मऊ पदार्थ बनवण्यासाठी मी इथं 2 आंबे घेतले आहेत. आंब्याचा गर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा व पाणी न वापरता आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घ्यायचा. एका भांड्यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं. हे रेग्युलर चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. 2-3 चमचे बारीक रवा घ्यायचा. रवा व तांदळाचं पीठ वापरल्याने या पदार्थाची चव वाढते व पदार्थ खुसखुशीत मऊ होतो. चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा वेलची पूड घालायची. सर्व कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे, म्हणजे मीठ व वेलची पूड सगळीकडे व्यवस्थित मिसळली जाईल. आता या पिठात आंब्याचा मिक्सरला फिरवलेला गर घालायचा. 2 आंब्यांमध्ये 1 वाटी गर मिळाला आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी आंब्याचा गर पुरेसा आहे, कारण यामध्ये गूळ घातल्यावर अजून गुळाचं पाणी सुटतं. गोडीसाठी मी इथं पाऊण वाटी गूळ घेतला आहे. आंब्याच्या गोडीनुसार गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे थोडं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. जास्त नरम पीठ मळायचं नाही. पीठ जास्त घट्ट वाटलं तर थोडा आंब्याचा गर अजून वापरा व पातळ वाटलं तर अजून थोडं गव्हाचं पीठ वापरा. पीठ मळून झालं की थोडं तेल लावून पीठ मऊ करून घ्यायचं व पीठ मुरण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवायचं. जास्तीचा वेळ नसेल तर कमीत कमी 15 ते 20 मिनिट पीठ भिजवून घ्यायचं, कारण आपण यात रवा वापरला आहे व रवा भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. अर्ध्या तासानंतर परत एकदा पीठ व्यवस्थित मळून मऊ करून घ्यायचं. रवा चांगला फुलल्यामुळे पीठ चांगलं घट्ट झालं आहे. आता या पिठातून छोटे गोळे बनवून घ्यायचे. हे छोटे गोळे बनवून आपण बनवतोय आठवडाभर टिकणाऱ्या पारंपरिक आंब्याच्या घाऱ्या किंवा घारगे. सर्व गोळे मी एकदम बनवून घेतले आहेत, म्हणजे घारगे लाटायला सोपे जातील. सर्व गोळे बनवून झाले की एक गोळा घ्यायचा व बाकीचे गोळे झाकून ठेवायचे. थोडं पीठ लावून पोळपाटावर जशी पुरी लाटतो त्याप्रमाणे पुरी लाटून घ्यायची. वरून थोडी खसखस लावून थोडं लाटून घ्यायचं. खसखस ऑप्शनल आहे, पण खसखस वापरल्याने घारगे दिसायला सुरेख दिसतात व खमंग बनतात. दुसरी पण घारग्याची पुरी त्याच पद्धतीने लाटून घ्यायची. आंब्यामुळे किती सुरेख रंग आला आहे घारग्यांना. एकदम खमंग असे हे घारगे तयार होतात. सर्व घारगे एकदम बनवून घ्यायचे, म्हणजे तळायलाही सोपे पडते. एका पाठोपाठ सर्व घारगे तळून पण होतील. मी इथं आधीच कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची व यामध्ये एक एक घारगे सोडून तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम फास्ट असेल तर घारगे करपतील व रंग काळपट पडेल व जर स्लो ठेवला तर घारगे तेल जास्त पिणार आणि तेलकट होणार. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही घारगे तळले तर अजिबात तेलकट बनणार नाहीत. एक बाजू चांगली तळली गेली की थोडं झाऱ्याने प्रेस केलं की चांगले फुलले जातात घारगे. रंग पहा किती सुरेख आला आहे व घारगे एकदम टम्म फुगले आहेत. खमंग तळले गेले की काढून घ्यायचे. दुसरे पण घारगे असेच एका पाठोपाठ तळून काढू. हे घारगे एकदम मस्त तयार होतात व आठवडाभर टिकतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत. मुलांना मधल्या वेळेत काही ना काही खायला हवंच असतं. मग हे असे आंब्याचे घारगे बनवून ठेवले तर त्यांना खायला देऊ शकता. जर कुठे पिकनिकलाही जात असाल तर तुम्ही हे आंब्याचे घारगे एकदाच बनवून कॅरी करू शकता. एकदम खुसखुशीत मऊ असे हे असेच आठवडाभर राहतात. अजिबात वातड वगैरे होत नाहीत. रेसिपी आवडली असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.